फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मधून लगेचच। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलच्या ट्विटमुळे सुरू झालेला वाद आता आणखीन चिघळण्याची चिन्ह निर्माण झालेत। कारण आता या वादात विद्या चव्हाण विरुद्ध अमृता फडणवीस असं वॉर सुरू झालंय। रश्मी ठाकरे यांचा मराठी राबडी देवी असा उल्लेख करणारे ट्विट भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी केलं होतं। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, त्यांची चौकशी करण्यात आली। त्यावर प्रतिक्रिया देताना रश्मी ठाकरे यांच्याबद्दलच्या ट्विटबद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख केला होता। आपल्या प्रतिक्रियेत विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या की रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं। फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं होतं। त्याची दखल घेत अमृता फडणवीस यांनी आता अब्रू नुकसानीची नोटीस विद्या चव्हाण यांना बजावली। याबाबत अमृता फडणवीस यांनी ट्विट करत नोटीशीची प्रतही जोडली। आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान ती आहे एनसीपी नेता विद्याहीन चव्हाण। आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल तिने पसरवलेली सगळी विषारी घाण। शिवाय रश्मी ठाकरेंची अशी वाईट प्रतिमा नाही असं म्हणताना थोडी वाईट प्रतिमा आहे असंही विद्या चव्हाण म्हणतात, असंही आपल्या प्रतिक्रियेत अमृता फडणवीस म्हणाल्यात। त्या असं म्हणाल्या की विद्या चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार मी जे गुण उधळलेत ते मी स्वतः ट्विट करून उधळलेत। मी सगळ्या प्रकारची कामं केली आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं, असंही आपल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्यात। त्यावर मी मिसेस फडणवीसांबद्दल काहीही वाईट बोलले नाही। भाजपवाल्यांना माझ्या घरात नाक खुपसण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर विद्या चव्हाण यांनी दिलंय।